विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 10:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आज भाद्रपद शुक्ल चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थी. गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होतो आहे. अबालवृद्धांच्या लाडक्या गणरायाचं आज घरोघरी तसंच चौकाचौकातल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंचावर आगमन होत आहे. गणेशाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर रांगोळ्या, रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली असून बाजारात सर्वत्र चैतन्य दिसून येत आहे. घरगुती गणेशाची स्थापना सुरू झाली असून सार्वजनिक मंडळांचे मंडप देखील सज्ज झाले आहे. बाप्पाची आवडती फुलं, दुर्वा आणि नैवेद्यासाठी मोदकांसह विविध पदार्थांची बाजारपेठांमध्ये रेलचेल दिसून येते. गणेश मंडळांच्या ढोल पथकांचे सरावही आता शिगेला पोचले. गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी ठिकठिकाणचे स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज झाले आहे. नागपूरसह विदर्भात गणरायाचं आगमन उत्साहात आणि जल्लोषात होत आहे. यंदाच्या वर्षापासून गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यानं अधिकाधिक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भक्तांना अनुभवता येणार आहे. गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहे. या सणातून नवीन ध्येयांसह सकारात्मकतेनं पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असल्याचं राष्ट्रपतींनी संदेशात नमूद केलं आहे. गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शहरात विविध ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील 216 ठिकाणी 419 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनाची कोराडी, गोरेवाडा, कच्ची विसा इथं सोय करण्यात आली आहे. तर शहरात सोनेगाव, गांधीबाग तलाव परिसरासह विविध ठिकाणी 419 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी अपघातप्रवण स्थळ निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याची गंभीर दखल घ्यावी. जिल्ह्यात जिथे जिथे कामं अर्धवट आहेत ती तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्या. जिल्ह्यातील महामार्गांची सुधारणा, दुरुस्ती, वळणमार्ग, अंडरपास, ओव्हरब्रिज, अपूर्ण रस्ते अशा विविध बाबींचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होणार आहे. या निमित्तानं अमरावती इथं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. क्रीडा संस्कृतीचं संवर्धन आणि जतन व्हावं यासाठी विविध उपक्रम क्रीडा दिनाच्या निमित्तानं आयोजिण्यात येतील. वसई तालुक्यातील नारंगी रोड वरील चामुंडानगर आणि विजयनगर यांच्यामधील असलेल्या रमाबाई अपार्टमेंट या 4 मजल्याच्या इमारतीचा मागचा भाग इमारतीखाली असलेल्या चाळीवर कोसळला. अशी ही दुर्घटना आज घडल्यानं यामध्ये रहिवासी अडकले आहे आणि त्यात बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 11 लोकांना मलब्याखालून बाहेर काढण्यात आलं असून विरार आणि नालासोपारा इथल्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल. नमस्कार.